नमस्कार मित्रांनो, बघा टीईटी, तलाठी भरती तसेच सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी महत्वाचा प्रश्न आहे. बघा प्रश्न वाचूया काय. वडील व मुलाच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. 4 वर्षानंतर मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या 1/4 होईल, तर 10 वर्षांनी मुलगा आणि वडील यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल. म्हणजे आजपासून 10 वर्षानंतर त्यांची जी वय असतील त्याचं गुणोत्तर विचारलं, त्याचा रेशो विचारलाय. बघा आजचं काय, मुलांचं आणि वडिलांच्या वयाची बेरीज किती, 52 वर्षे. बरोबर, आज त्यांची बेरीज 52 वर्षे. 4 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाचे 1/4 होईल. म्हणजे आपल्याला त्यांचा रेशो दिलाय. 4 वर्षानंतर त्यांची बेरीज किती होईल बघा. मुलाचं पण 4 ने वाढेल, वडिलांचं पण 4 ने वाढेल. टोटल किती, 8 वाढेल. म्हणजे 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल, 52 अधिक 8 किती झाली, 60. त्यांची बेरीज किती झाली, 60 वर्ष झाली बेरीज. पण त्यांचा रेशो पण दिलाय, मुलाचे वय वडिलांच्या वयाचे 1/4 होईल. म्हणजे वडिलांचं 4 असेल तर मुलांचं 1 असेल. म्हणजे वडिलांचं जर 4 असेल तर मुलाचं किती असेल, 1 असेल. पण यांची बेरीज आहे आपल्याकडे किती, 60 आहे. बरोबर का. मग मित्रांनो मला सांगा, त्यांच्या रेशोची पण बेरीज करा. 4 आणि 1 किती, 5. 5 बरोबर 60 असेल तर 1 बरोबर किती असेल मला सांगा. 5 बरोबर 60 म्हणजे 12×5 60 म्हणजे 1 बरोबर 12. मग मला सांगा, आपण 4 वर्षानंतर त्यांचे वय काढू शकतो. किती, वडील 4 आहेत, 12 चोक 48. वडिलांचं वय आलं 48, मुलगा किती असेल, 12 असेल. आता आपल्याला काढायचे 10 वर्षानंतरची. मग सध्याची आपण आजचे वय काढू. 4 वर्ष पुढे गेलो, 4 वर्ष एकदा मागे येऊ. बघा 48 म्हणून 4 गेले, किती उरले, 44. आणि ह्या 12तून 4 गेले, किती उरले, 8. म्हणजे त्यांची आजचे वय आहे 44 आणि 8. आता विचारले 10 वर्षानंतरचे गुणोत्तर. 44 मध्ये 10 करा, 8 मध्ये 10 करा. 44 आणि 10 किती, 54 झाले. 8 आणि 10 18. यांचं गुणोत्तर विचारले. बघा 18 1 18 आणि 18 3 54. म्हणजे किती, 3 जसे 1 आले. वडील 3 मुलगा 1. पण आपल्या प्रश्नात काय विचारले, मुलगा आणि वडील यांच्या वयाचे गुणोत्तर. म्हणजे आधी मुलगा घ्यावा लागेल, किती, 1 जसे 3. पर्याय क्रमांक 1. धन्यवाद.